पवार यांची ही अकाली एक्झिट झाल्यानंतर निश्चितपणे या संपूर्ण मैदानावर जी शोककळा पसरलेली आहे परिसरच्या बाजूने यावं या बाजूने बिलकुल सुद्धा गर्दी करू नये. या मैदानात जमलेला हा सगळा जो तरुण वर्ग आहे, अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा हा जो सगळा त्यांचा कार्यकर्ता वर्ग आहे, आज अजूनही त्यांचा विश्वास बसत नाहीये की अजित पवार आपले दादा आज आपल्यात नाहीये. अजित पवार यांचं नातं हे केवळ नेता आणि कार्यकर्ता इतकं नव्हतं, तर या शहरावरती प्रचंड प्रेम करणारा, आपल्यावरती प्रेम करणारा आपला मोठा दादा, अशी भावना या सगळ्या बारामतीकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात होती. आणि त्यामुळे कधीच जे बारामतीचं चित्र आज दिसलं नव्हतं, निशब्द बारामती, स्तब्ध बारामती कधीही दिसलेली नव्हती, जे आज दिसते. असे अनेक कार्यकर्ते आहेत जे कार्यकर्ते दादांचं राजकारण जवळून पाहत होते. अंतर जरी वयाचं जास्त असलं तरी दादा हाच त्यांचा वादा होता, दादा हे त्यांचा विश्वास होता. अजूनही मागच्या बाजूला विनंती कृपया आपण बसून घ्यायचंय. आज फक्त बारामतीने नाही तर पूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्राचा दादा गमावलाय. जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, उपेक्षितांसाठी, दलितांसाठी अहोरात्र झगडणारे दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. सकाळी कोसळलेले विमान हे पूर्ण बारामतीवर तर नाही, संपूर्ण महाराष्ट्रावर कालाने घातलेला गाळा आहे. आणि महाराष्ट्राची कधी न भरून निघणारी जखम महाराष्ट्राच्या जनतेला, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांमध्ये आहे. अजितदादांनी राजकारण करताना कोणता नेता, कोणता जात, कोणती धर्म, कोणती पात पाहिलेला नाही. त्यांनी विकास करताना अहोरात्र जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, पदाधिकाऱ्यांचे प्रश्न असू द्या, त्यासाठी ते अहोरात्र झगडले, लढले. तुर्तास सुन्न आणि निशब्द आहे मी, आणि दादांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. असे असंख्य कार्यकर्ते ज्यांच्या मनात प्रचंड भावना आहेत, पण त्या भावनांना शब्द नाही आहेत, ते फक्त डोळ्यामध्ये अश्रू, आणि ते अश्रू सगळ्या भावना बोलून जातात. विनंती करतो दादांना इथं अंतिम सलामी देण्यासाठी ची तयारी आहे. त्यांचे कुटुंबीय इथं आलेले आहेत. थोड्याच वेळात यांचं पार्थिव इथं येईल आणि त्या पार्थिवाचं अंतिम दर्शन होईल. कुटुंबीय इथं आलेले आहेत. अजित पवार यांचे कुटुंबीय हे इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांना अंतिम दर्शनासाठी पुढच्या काही वेळात कार्यकर्त्यांना इथं बोलवलं जाईल. पुन्हा नंतर ते सगळ्यांचं अंतिम दर्शन सुरू होईल, पण त्याच्या आधी त्यांना इथं शासकीय इतमामात अंतिम सलामी दिली जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. अजितदादा यांचे कुटुंबीय हे आता त्यांचे भाऊ असतील, त्यांच्या भगिनी असतील, हे सगळेजण पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पक्षातले, त्यांनी राजकारणात ज्यांना घडवलं ते सगळे नेते मंडळी आज इथं आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्याचं CCTV फुटेज समोर आलंय. एअरपोर्ट जवळच्या पेट्रोल पंपावर असलेल्या CCTV कॅमेऱ्यात ही थरारक दृश्य कैद झाली आहेत. यात 8:46 विमान कोसळताना दिसतंय. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होतो, त्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात म्हटले, आणि या व्हिडिओवरून अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण परिसरात स्फोटाचे आवाज ऐकू आले आणि आगीचे लोट काही किलोमीटरपर्यंत दिसत होते. एका पाठोपाठ एक असे 3 ते 4 स्फोट झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानाला आग लागली आणि या आगीत विमानाचा अक्षरशः कोळसा झाला आणि विमानात प्रवास करणारे जे 6 जण होते ते 6ही जण जागेवरच दगावले. जेव्हा ही दुर्घटना घडली त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी तिथं धाव घेतली. आपल्याला जमेल तसं या अपघातातून दादांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. वेळ चुकली नाही, वेळ आली होती. प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं ते काळजाला पीळ पाडणार आहे.
साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची आहे, पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं, त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली, असं नव्हतं व्हायला पाहिजे. तर अजित पवार यांचा ज्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला, स्वाभाविकपणे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं होतं, कशामुळे अपघात झाला, असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही त्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये असतील आणि जेव्हा तो ब्लॅक बॉक्स उघडला जाईल तेव्हा त्यातल्या डेटावरून हे समोर येईल की नेमकं तेव्हा काय घडलेलं होतं. पण हा जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स अजित पवार यांच्या या विमान अपघाताचं सत्य समोर आणेल का, हा सवाल आहे. मान्यवरांच्या व्यतिरिक्त स्टेजवरती जे लोक आहेत त्यांना विनंती, कृपया आपण बाजूला थांबायचंय. आदरणीय दादांच्या सोबत मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या करिता आपण जरा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय हे थोडं समजून घेऊया. बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानातील अत्यंत महत्त्वाचं असं उपकरण आहे. फ्लाईट डेटा, कॉकपिटमधील शेवटचं संभाषण त्यात रेकॉर्ड केलं जातं. विमानाच्या शेफ्टीकडच्या भागात हे असतं. पण शेफ्टीकडचा भाग बघा, तुम्ही कुठलाही विमान अपघात झाल्यानंतर शेफ्टीकडचा भाग हा कधीही क्षतिग्रस्त होत नाही आणि त्यामुळे त्या भागामध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा याच्यासाठी ते शेफ्टीच्या दिशेनं ठेवलेलं असतं. मोठा अपघात सहन करण्याची क्षमता असते त्या ब्लॅक बॉक्सची, कारण त्याची सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची असते आणि अपघातानंतरचा डेटा सुरक्षित राहतो. कितीही आता या विमानाचा पूर्ण जरी कोळसा झालेला असला तरी सुद्धा ब्लॅक बॉक्स ये देखिए, ये है इस जगह से प्लेन जो है वो आ रहा था, ये लैंडिंग है और सामने अगर मैं आपको दिखाना चाहूंगा कि जो सामने का जो रोड देख रहे हैं, सामने का जो रोड है वो रनवे है. ये बारामती का एयर स्ट्रिप है. बारामती की एयर स्ट्रिप छोटा रनवे है, इसलिए यहाँ पे आईएलएस नहीं लगी रहती, जिससे जो लाइटिंग लगी रहती है वो नहीं लगी रहती है. ये रनवे है. रनवे के ठीक बगल में ये टेबल टॉप रनवे बनाए गए हैं और देखिए रनवे के ठीक बगल में तकरीबन यहाँ से अगर मैं बोलूं तो 80 से 90 फीट नीचे ये क्रैश हुआ है. यानी कि जो फ्लाइट है, जो एयरक्राफ्ट है वो सामने है. अगर मैं अपने कैम से बोलूंगा कि इस डायरेक्शन से आ रहा था, उसे रनवे पर लैंड करना था, लेकिन फॉग और जो विजिबिलिटी थी वो काफी कम थी. वो रनवे से हटकर बिल्कुल देखिए सामने जो जहां से रनवे स्टार्ट होता है वहां से हटकर वहां पे वो क्रैश होता है और ये क्रैश साइट है जहां पर मैक्सिमम डैमेज हुआ है, जहां पर एनसीपी के प्रमुख अजित पवार जी थे, उनके बॉडीगार्ड थे. 5 लोगों की इसमें मृत्यु हो जाती है और क्रैश इतना भयंकर होता है कि देखिए जितने भी एयरक्राफ्ट के जो परकच्चे हैं वो अलग अलग जगह पर चले जाते हैं. आसपास के इलाके, अगर मैं जूम आउट करके राजेश अपने कैम को बोलूंगा, देखिए आसपास के इलाकों में कोई भी नहीं है, छोटे छोटे घर बने हुए हैं. इसलिए यहाँ पर जो लोग थे, जो लोकल लोग थे, जो किसान लोग थे, जो लोकल लोग थे, वो सबसे पहले फर्स्ट रेस्पॉन्डर थे, पहुंचे. उन्होंने जो आसपास जो पानी था उसे आग बुझाने की कोशिश की और जो पहले विजुअल जो मोबाइल पे हमें नजर आ रहे थे कि जो लोग थे फायर ब्रिगेड, पुलिस प्रशासन से आने से पहले ही जो लोकल लोग थे उन्होंने पूरी मदद की कि जो लोग अंदर इंजर्ड हुए हैं उन्हें किसी हालत में जल्द से जल्द पहुंचाया जा सके. लोकल लोगों ने बताया कि यहाँ पर आग लगी है, धमाका हुआ है, जिसके बाद फायर ब्रिगेड के लोग आए, जो पुलिस प्रशासन की टीम आई, तमाम प्रशासन यहाँ पे आए. यहाँ से हॉस्पिटल तकरीबन 10 से 12 किलोमीटर की दूरी पर है. पूरी कोशिश की गई कि जो लोग इंजर्ड हुए हैं उन्हें हॉस्पिटल यहाँ से ले जाया जाए. और देखिए पूरा इलाका, अगर मैं अपने कैम को बोलूं राजेश का, पूरा इलाका आसपास कुछ भी नहीं है आनंद. यहाँ पर जो लोग हैं जो लोग हैं वो भी इक्का दुक्का आपको घर नजर आ जाएंगे, क्योंकि देखिए ये क्रैश साइट के बगल में सिर्फ एक तबेला मुझे दिख रहा है वहां पर जहाँ पे कुछ लोग रहते थे. वो लोग सबसे पहले भाग के यहाँ पे आते हैं और
यहाँ पे जो लोगों को बचाने की कोशिश करते हैं। और एसओपी होती है किसी भी एयरक्राफ्ट की उड़ान भरने से पहले कि अगर वो उड़ान भर रहा है तो उसका पूरा चेकआउट होता है कि वो उसके इंजन ठीक है कि नहीं, एयरक्राफ्ट ठीक है कि नहीं। तो एसओपी पूरी तरह से फॉलो की गई है। उसमें टेक्निकल ग्लिच अभी तक तो सामने नहीं आ रहे, लेकिन देखिए फाइनल जिस तरह से कोई भी एयरक्राफ्ट क्रैश होता है उसमें ब्लैक बॉक्स जो होता है वो सबसे अहम होता है। अब ब्लैक बॉक्स में जो ओपन होगा, ब्लैक बॉक्स की जो रिकॉर्डिंग होती है लास्ट वक्त में एटीसी और पायलट के बीच जो बातचीत होती है वो बहुत इंपॉर्टेंट होती है। अब ब्लैक बॉक्स ओपन होगा क्योंकि देखिए मैंने आपको बताया कि डीजीसी की टीमें पहुंच चुकी हैं, इन्वेस्टिगेशन टीमें वो यहाँ पे पहुंच चुकी हैं और तमाम, अब क्योंकि मैटर हाई प्रोफाइल है, इसमें डिप्टी सीएम अजीत पवार की इस हादसे में मौत हो चुकी है। अब पूरे इन्वेस्टिगेशन होगा कि आखिरकार वजह क्या थी, किस वजह से क्रैश हुआ है। जी काही नैसर्गिकरित्या ज्याला आपण मेटार रिपोर्ट म्हणतो, मेटार रिपोर्टच्या द्वारे जी काही माहिती देण्यात आली आहे तिथे विजिबिलिटी कमीचा एक प्रकार आहे। विजिबिलिटी कमी म्हणजे नेमकं जी आपण कार चालवताना किंवा इतर बाबींनी आपल्याला प्राथमिकदृष्ट्या एक 400 मीटरच्या नंतर किंवा एक 1000 ते 5000 हा विजिबिलिटीचा एक प्रकार असतो टेक्निकल, तो क्लिअरन्स नाही आहे असं प्राथमिकदृष्ट्या माहितीद्वारे मिळत आहे माहिती। आणि त्यानंतरसुद्धा पायलटनी जो प्रथम लँडिंगच्या वेळेस प्रयत्न म्हणजे रेग्युलर एक पिच असते आपली प्ले करण्याची, त्या प्रकारे असतानासुद्धा पायलटनी सुरक्षेच्या दृष्टीने VIP ऑन बोर्ड असताना जी काही दक्षता घेतली जाते त्यांनी प्रथम एक सर्किट केलेला दिसतो आहे, जे पॅटर्न असतं विमानाच्या एव्हिएशन क्षेत्रासाठी रनवेच्या जवळ, त्या पॅटर्नला त्यांनी फॉलो करत एक राऊंड घेतल्यानंतर दुसऱ्या राऊंडच्या वेळेस त्यांनी तो प्रयत्न केलेला दिसतो आहे। आणि त्यापूर्वी त्यांनी एक मेडे कॉल दिलेला प्राथमिकदृष्ट्या कळलेला आहे। सो मेडे कॉल हा आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने इतर यंत्रणांना अलर्ट करण्याचा तो इशारा असतो आणि पायलटला काही स्थिती नियंत्रणाबाहेर जातं असं आल्यास क्षणी तो दक्षता म्हणून त्यांनी तो मेडे कॉल दिलेला दिसतो आहे। व्यवस्था को भी ये चाहिए कि ये जो प्रेशर पायलट के ऊपर इलेक्शन के दौरान बनता है उस चीज़ को कम रखें और अगर जो वेदर या विजिबिलिटी या मौसम अगर मार्जिनल हो तो यह चीज़ पायलट को पॉलिटिकल लीडरशिप ही ये बता दे कि जाना कोई बहुत ज़रूरी नहीं है, अगर मौसम ख़राब होगा तो वापस आ जाइएगा। इससे क्या होता है कि पायलट के ऊपर से प्रेशर भी कम हो जाता है। यहाँ पे ऐसा हुआ या नहीं हुआ मुझे नहीं मालूम, लेकिन छोटा एयरपोर्ट है, वहाँ पे किसी तरह के इंस्ट्रूमेंट लैंडिंग सिस्टम की व्यवस्था नहीं है, मौसम भी ख़राब था, तो इन सब चीज़ को मिला कर के इस तरह का हादसा हुआ है।